Good morning, all of you. Today I am going to discuss about a next point in our second chapter, that is the carbohydrate. Before that, I will revise a last lecture. Okay. On the last lecture, we have heard about what are the different types of carbohydrate and their definition also. Okay. तर आपण कार्बोहायड्रेट हा चॅप्टर शिकत होतो, त्यामध्ये आपण कार्बोहायड्रेटची डेफिनेशन बघितली. तर आपण डबल बघूया डेफिनेशन अशा विद्यार्थ्यांसाठी की ज्यांनी लेक्चर वगैरे आतापर्यंत बघितलेले नाही आहेत. सो त्यासाठी मी पाठीमागचं लेक्चर रिवाईज करते 5 मिनिटामध्ये आणि नेक्स्ट पॉईंटकडे आपण जाऊयात. ओके. So carbohydrates are the polyhydroxyaldehyde or the polyhydroxy ketone and their derivatives from their hydrolysis is called as a carbohydrates. Okay, there are the three types of. त्याच्यात आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला वगैरे बघितलेल्या पेपरमध्ये हा विचारला जाईल. ओके. कार्बोहायड्रेटची डेफिनेशन, त्याच्या मॉलिक्युलर फॉर्म्युला, त्याचं कंपोजिशन म्हणजे कंपोजिशन कशापासून बनलेलं असतं तर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून आपला जो काही कार्बोहायड्रेट आहे तो बनला जातो. तर आपण याबद्दलही MCQमध्ये क्वेश्चन विचारले जातील तुमच्या सेशनलमध्ये, तर लक्षात ठेवायचं आहे. ओके. मोनोसॅकॅराइडवर क्वेश्चन असेल आणि आयडेंटिफिकेशन टेस्टवर सुद्धा क्वेश्चन असतील, जे की आपण प्रॅक्टिकलमध्ये बघितलेले आहेत प्रॉपरली. सो तो व्हिडिओ फॉलो करा, नाहीतर बुकमध्ये पण आपल्याला रिॲक्शन्स दिलेले आहेत, त्याचं PDF पाठवलं आहे तुम्हाला, तेही तुम्ही बघू शकता. सो आपण काय बघत होतो, डिफरंट टाईप्स ऑफ कार्बोहायड्रेट. त्यामध्ये आपण मोनोसॅकॅराइड, ऑलिगोसॅकॅराइड अँड द पॉलिसॅकॅराइड असे 3 प्रकारचे कार्बोहायड्रेट असतात आपल्या सेलमध्ये. ओके. सो नंतर त्यामध्ये आपण कंप्लीट केलं होतं मोनोसॅकॅराइड म्हणजे काय आहे आणि त्याचे डिफरंट क्लासिफिकेशन कशामध्ये पडतं आणि त्याचे प्रॉपर्टीज कुठल्या कुठल्या आहेत हे लास्ट लेक्चरमध्ये आपण कव्हर केलेलं आहे. तरी पण आपण एकदा रिवाईज करूया. ओके. सो मोनोसॅकॅराइड इज अ सिम्पल शुगर or the compound that possesses a free aldehyde or the ketone group or the 2 or more hydroxy group. ओके. ही पण याची मोनोसॅकॅराइडची डेफिनेशन येऊ शकते, किंवा दुसरं एक डेफिनेशन आहे सिम्पलेस्ट फॉर्ममधली, ती म्हणजे कार्बोहायड्रेट दॅट कांट बी हायड्रोलाइज्ड टू अ सिमिलर कंपाऊंड्स अँड आर कॉल्ड ॲज अ मोनोसॅकॅराइड. म्हणजे काय की मोनोसॅकॅराइड हा सिम्पल कार्बोहायड्रेट आहे. ओके. सिम्पल कार्बोहायड्रेट, त्यामध्ये हायड्रोलायसिस होत नाही, त्यालाच आपण इट कांट बी हायड्रोलाइज. ओके. इज कॉल्ड ॲज अ मोनोसॅकॅराइड्स. त्यामध्ये मग अल्डिहाइड, किटोन ग्रुप पण प्रेझेंट असू शकतात. तर त्यानुसार मग मोनोसॅकॅराइडचे 2 क्लासेसमध्ये विभागणी केलेली आहे, किंवा 2 क्लासेसमध्ये त्याचं पार्टिशन होतं. ते म्हणजे फर्स्ट आहे ते अकॉर्डिंग टू द कार्बन ॲटम मोनोसॅकॅराइडचं क्लासिफिकेशन पडतं आणि अकॉर्डिंग टू फंक्शनल ग्रुप. ओके. तर अकॉर्डिंग टू द कार्बन ॲटम म्हणजे काय आहे, तर कार्बन ॲटम जर 3 प्रेझेंट असेल तर आपण त्याचं काय क्लासिफिकेशनमध्ये येणार, ट्रायोजिसमध्ये येणार. 4 कार्बन ॲटम असतील तर टेट्रोजिसमध्ये येणार. 5 कार्बन ॲटम असतील तर पेंटोजिस असं येणार. ओके. 6 कार्बन ॲटम असतील मोनोसॅकॅराइडमध्ये तर आपण त्याला नाव काय देणार आहे, हेक्झोजिस असं देणार आहोत. ओके. तर समजतंय मोनोसॅकॅराइडची डेफिनेशन समजली. त्यानंतर आपण बघितलं क्लासिफिकेशन, लास्ट लेक्चरमध्ये ऑल ओव्हर कंप्लीट केलेलं आहे, तरीसुद्धा डबल रिवाईज करते. सो मोनोसॅकॅराइडचं क्लासिफिकेशन 2 क्लासेसमध्ये पडतं. लक्षात ठेवा, इथं मी ट्री डायग्राम नाही काढलेली PPTमध्ये, पण आपण ते जर म्हणजे तुम्ही तुमच्या वहीमध्ये वगैरे सुद्धा हे लिहू शकता. ओके. तर मोनोसॅकॅराइड आर क्लासिफाईड इन टू द 2 टाईप्स. ओके. अकॉर्डिंग टू दी ऑन द बेसिस ऑफ कार्बन ॲटम प्रेझेंट अँड ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप, दॅट इज द अल्टोजिस अँड द किटोजिस. ओके. इथं दिसतंय तुम्हाला. नेक्स्ट मी तुम्हाला क्लासिफिकेशन दाखवते, इथं कॉलम केलेलं आहे. ओके. अकॉर्डिंग टू दी कार्बन ॲटम हे क्लासिफिकेशन पडतं मोनोसॅकॅराइडचं. समजतंय? ज्यांना दिसत नाही त्यांनी प्रॉपरली बघा. ओके. तर अकॉर्डिंग टू द कार्बन ॲटम, ओके, अकॉर्डिंग टू द कार्बन ॲटम जे मोनोसॅकॅराइडचं क्लासिफिकेशन असे चार ग्रुपमध्ये पडतं. ओके. ट्रायोजेस, टेट्रोजेस, पेंटोजेस आणि हेक्झोजेस. समजलं? अकॉर्डिंग टू द कार्बन ॲटम ज्या मोनोसॅकॅराइडमध्ये 3 कार्बन ॲटम प्रेझेंट आहे त्याला काय म्हणतो आपण, टेट्रोजेस असं म्हणतो. ज्या कार्बोहायड्रेटमध्ये 4 कार्बन ॲटम प्रेझेंट आहे त्याला ज्या कार्बन ॲटममध्ये 3 कार्बन ॲटम प्रेझेंट आहे त्याला आपण ट्रायोजेस असं म्हणतो. ज्या मोनोसॅकॅराइडमध्ये 4 कार्बन ॲटम प्रेझेंट आहे त्याला टेट्रोजेस असं म्हणतो. ज्या मोनोसॅकॅराइडमध्ये 5 कार्बन ॲटम आहेत त्याला पेंटोजेस असं म्हणतो. आणि ज्या मोनोसॅकॅराइडमध्ये 6 कार्बन ॲटम प्रेझेंट आहे त्याला हेक्झोजेस असं म्हणतो. म्हणजे त्याच्या कार्बन ॲटमच्या प्रेझेन्सनुसार त्यांचं नाव डिसाईड केलेलं आहे. ट्राय म्हटलं की 3. ओके. टेट्रा म्हटलं की 4 कार्बन ॲटम प्रेझेंट आहेत. पेंटा म्हटलं की 5 कार्बन ॲटम प्रेझेंट आहेत. आणि हेक्झा म्हटलं तर 6 कार्बन ॲटम प्रेझेंट आहेत. समजलं अकॉर्डिंग टू ते कार्बन ॲटम मोनोसॅकॅराइडचं क्लासिफिकेशन कसं पडतं ते. आणि सेकंड कशामध्ये पडतं तर अकॉर्डिंग टू द फंक्शनल ग्रुप म्हणजे अल्डोजेस अँड द किटोजेस. ओके. अल्डोजेस अँड किटोजेस. अल्डोजेसची डेफिनेशन काय देऊ शकतो आपण, मोनोसॅकॅराइड कंटेन द अल्डिहाइड ग्रुप इज कॉल्ड ॲज अल्डोजेस अँड मोनोसॅकॅराइड कंटेन्स द किटोन ग्रुप इज कॉल्ड ॲज अ किटोजेस. आणि त्याचे एक्झाम्पल त्याने दिलेले आहेत. अल्डोजेस ग्लिसरॉल्डिहाइड, इरिथ्रोज, थ्रिओज, झायलोज, रायबोज
अरेबिनोज, ग्लुकोज, गॅलॅक्टोज, मॅनोज. ओके, दीज आर द एक्झाम्पल ऑफ द अल्डोजेस. समजलं? अल्डोजेसची डेफिनेशन आणि किटोजेसची डेफिनेशन विचारली जाऊ शकते. तर तुम्ही त्याची डेफिनेशन काय लिहायचे, तर मोनोसॅकराइड कंटेनिंग द कीटोन ग्रुप इज कॉल्ड ॲज अ किटोजेस अँड द मोनोसॅकराइड कंटेनिंग द अल्डिहाइड ग्रुप इज कॉल्ड ॲज अ अल्डोजेस. आणि अकॉर्डिंग टू द कार्बन ॲटम कशामध्ये ओके समजलं तुम्हाला? मोनोसॅकराइडचे 2 क्लासिफिकेशन पडतात, अकॉर्डिंग टू द कार्बन ॲटम अँड अकॉर्डिंग टू द फंक्शनल ग्रुप. अकॉर्डिंग टू कार्बन ॲटममध्ये तुम्ही काय लिहिणार आहे? ट्रायोजेस, टेट्रोजेस, पेंटोजेस, हेक्झोजेस. आणि त्याच्या पुढे म्हणाले की मोनोसॅकराइड कंटेनिंग 3 कार्बन ॲटम इज कॉल्ड ॲज अ ट्रायोजेस. समजतं? इथं कॉलम काढलं आहे मी, पण तुम्हाला एक्सप्लेनेशन देताना पूर्णपणे द्यायचं आहे. ओके, ट्रायोजेस म्हणजे काय, टेट्रोजेस म्हणजे काय, पेंटोजेस म्हणजे काय आहे, म्हणजे थेरॉटिकल फॉर्ममध्ये सेंटेन्समध्ये तुम्हाला त्याचं कन्व्हर्जन करायचं आहे टेबलचं. ओके, समजतं? मोनोसॅकराइड आणि त्याचं क्लासिफिकेशन जर विचारलं तर अगोदर कार्बोहायड्रेटची डेफिनेशन, नंतर मोनोसॅकराइड म्हणजे त्याचे टाईप्स. ओके, अगोदर जर तुम्हाला मोनोसॅकराइडबद्दलचं विचारलं की डिफाईन मोनोसॅकराइड अँड क्लासिफाय द मोनोसॅकराइड्स, ओके असं जर विचारलं तर तुम्हाला काय लिहायचं त्याच्यामध्ये? अगोदर कार्बोहायड्रेटबद्दलचं डेफिनेशन लिहायचे, नंतर टाईप्स ऑफ कार्बोहायड्रेट म्हणजे जसं की आपण बघितलं मोनोसॅकराइड, ऑलिगोसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड याचं क्लासिफिकेशन पडतं कार्बोहायड्रेटचं. त्यानंतर पुन्हा मोनोसॅकराइडकडे यायचं, त्याची डेफिनेशन लिहायची. ओके, नंतर त्याचं क्लासिफिकेशन लिहायचं की क्लासिफिकेशन 2 टाईपमध्ये पडतं. त्यामध्ये मग अकॉर्डिंग टू द कार्बन ॲटममध्ये पडतं आणि अकॉर्डिंग टू द फंक्शनल ग्रुप म्हणजे अल्डोजेस, किटोजेस ह्याच्यामध्ये पडतं. मग त्याचे एक्झाम्पल लिहायचे, त्याचं प्रत्येक एक पॉईंट तुम्हाला लिहायचं आहे, सेंटेन्स वाईज लिहायचं, म्हणजे थेरॉटिकली त्याचं कन्वर्जन करायचं आहे. म्हणजे जसं आपण अल्डोजेसची डेफिनेशन सांगितली, अल्डोजेसची डेफिनेशन त्याच्यापुढे एक्झाम्पल, किटोजेसची डेफिनेशन त्याच्यापुढे एक्झाम्पल, अकॉर्डिंग टू कार्बन ॲटममध्ये पण ट्रायोजेस म्हणजे काय, टेट्रोजेस म्हणजे काय, पेंटोजेस, हेक्झोजेस त्याचे एक्झाम्पल, मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, ही पूर्णपणे लिहायचं आहे. तुम्हाला सांगताना पीपीटीमध्ये मी शॉर्ट सांगते, कारण खूपदा कन्फ्यूज होतं, कारण पीपीटी जर खूप अशी गच्च भरलेली असेल ना तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन कधी कधी लागत नाही, किंवा ते इतकं काही डेकोरेटिव्ह किंवा असं तुम्हाला कसं व्हिज्युअली एखादी गोष्ट जर बघत असाल तुम्ही तर त्याला कसं थोडंसं सुटसुटीतपणा किंवा डेकोरेटिव्हपणा असलं तर ते बघायलाही छान वाटतं. पण तीच जर पीपीटी खूप असं भरलेली असेल पूर्ण सेंटेन्सेसनी तर ते तुम्हाला थोडंसं बोर होईल, किंवा ते वाचायला पण इतकं काही तुम्हाला चांगलं वाटणार नाही. त्यामुळे मी कॉलममध्ये दिलेलं आहे, तर तुम्ही बुक्स रेफर केलं तर खूप चांगलं राहील. ही फक्त समजण्यासाठी पीपीटी रेफर केली तर चालेल. ओके, लिहिलं तरी काय हरकत नाही, फक्त याच्यामध्ये कॉलम वाईज केलेलं तर कॉलम पण करू शकतात, आणि ते कॉलम पुन्हा तुम्हाला काय करायचं एक्सप्लेनसुद्धा करायचे आहे. जसं की इथं ट्रायोजेस, टेट्रोजेस आहे तर तुम्हाला इथं कॉलम काढून पुन्हा त्याच्या खाली ट्रायोजेसची डेफिनेशन, टेट्रोजेसची डेफिनेशन, पेंटोजेसची डेफिनेशन. ओके, असं लिहायचं आहे. ओके, मी कसं लिहायचं ते फॉर्मॅटिंग सांगते तुम्हाला, नंतर म्हणू नका मॅडम मी वाचलं होतं, लिहिलं होतं पण कमी लिहिलं होतं, असं नाही. तुम्हाला पूर्णपणे लिहावं लागतं. एखादा क्वेश्चन जर 4 मार्क्सला विचारला, 3 मार्क्सला विचारला तर तुम्हाला ऑल ओव्हर त्याच्या डेफिनेशन, त्याचे एक्झाम्पल्स लिहिणं हे महत्त्वाचंच असतं. आणि मेन तर का बायोकेमिस्ट्रीमध्ये तुम्हाला डेफिनेशन, त्याचे एक्झाम्पल मस्त आहेत. ओके, कार्बोहायड्रेटमध्ये कारण 2 मार्क्सला जर क्वेश्चन आला तर तुम्हाला 1 मार्क्सचे डेफिनेशन आणि 1 मार्क्सचे एक्झाम्पल्स लिहावे लागतात. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी एक्झाम्पल येतात ना त्या ठिकाणी एक्झाम्पल लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके, हे झालं मोनोसॅकराइड. त्यामध्ये नंतर आपण प्रॉपर्टीज बघितलं त्या मोनोसॅकराइडच्या. ओके, तर त्यामध्ये मग आपण म्युटेशन म्हणजे काय आहे, म्हणजे काय की मोनोसॅकराइड जर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं त्याचं काय होतं, रोटेशन चेंज होतं, ऑप्टिकल रोटेशन. मग ऑप्टिकल रोटेशन म्हणजे काय, लिव्ह रोटेटरी म्हणजे काय, डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणजे काय आहे, किंवा इनएन्शिओमर, आयसोमर्स. ओके, नंतर स्टेरिओ आयसोमर्स, याची सगळ्यांची डेफिनेशन का सेपरेट पॉईंट आपण बघणारच आहोत या चॅप्टरमध्ये. ओके, अगोदर आपण क्लासिफिकेशन बघणार आहेत कार्बोहायड्रेटचं, त्यानंतर मग स्टेरिओ केमिस्ट्रीमध्ये जाणार आहे. स्टेरिओ केमिस्ट्रीमध्ये आपण काय बघणार आहोत तर इनएन्शिओमर, आयसोमर्स, नंतर ऑप्टिकल आयसोमर्स म्हणजे काय, लिव्ह रोटेटरी, डेक्स्ट्रो रोटेटरी, मग त्याचे एक्झाम्पल्स कुठले आहेत हे आपण स्टेरिओ केमिस्ट्रीमध्ये बघणार आहेत. तो यातलाच पॉईंट आहे या चॅप्टरमधला, पण आपण हा क्लासिफिकेशन झाल्यानंतर तो पॉईंट घेणार आहेत. ओके, आणि त्यानंतर पुन्हा मग सिग्निफिकन्स, डिसीज आणि आयडेंटिफिकेशन जे झालेले आहेत ते डबल रिवाईज मी थेरीमध्ये करणार नाही आहे, कारण प्रॅक्टिकलमध्ये ऑलरेडी त्याचं लेक्चर मी सेंड केलेलं आहे आयडेंटिफिकेशन टेस्टचं. जरी पण त्या समजलं नसेल तर डबल एकदा प्रॅक्टिकलमध्ये घेऊयात आपण, त्याच थेरीमध्ये पण करायचे. तुम्हाला थेरीमध्ये पण तेच विचारलं जाईल की मॉलिश टेस्ट म्हणजे काय, बेनेडिक्ट रिएजंट कसं अपिअरन्स दाखवतो, किंवा ब्रिक रेड कलर कुठल्या टेस्टमध्ये आढळून येतो, किंवा कुठली जनरल टेस्ट आहे कार्बोहायड्रेटची, याच्याबद्दलही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ओके, समजतंय. आणि सेशनलमध्ये मोस्ट ऑफ द कार्बोहायड्रेटचे क्वेश्चन्स म्हटलं तर मी मोनोसॅकॅराइड, ड्रायसॅकॅराइडचे म्हणजे डेफिनेशन, त्याचे एक्झाम्पल्स, आयडेंटिफिकेशन टेस्टवर पण थोडंफार विचारलेलं आहे, बारफोर्ड टेस्ट. ओके, मॉलिश टेस्टवर विचारलेलं आहे. पुन्हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कार्बोहायड्रेटचा, डेफिनेशन कार्बोहायड्रेटची. ओके, त्यानंतर मग कंपोजिशन विचारलेलं आहे थोडंफार. ओके, त्याचे फंक्शन्स पण सेलमध्ये कुठले तेही विचारलेले आहेत. तर थोडंसं कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. जरी फास्ट झालं तर 2-3 वेळेस जरी व्हिडिओ पाहिला तुम्ही तरी पण तुम्हाला छान प्रकारे समजेल. नाही समजलं तर तुम्ही बोलायला शिका, बोला काय प्रॉब्लेम असेल तर, नाही तर तुम्ही फिजिकली तर लवकरात लवकर यालाच कॉलेजमध्ये, त्याचा काही प्रॉब्लेम नाही.
पण जरी काही प्रॉब्लेम आला तर बोलण्याचा प्रयत्न करा. ओके. तर आपण प्रॉपर्टीज बघितलं होते लास्ट लेक्चरमध्ये मोनोसॅकराइडची. त्यामध्ये आपण म्युटेशन बघितलं, म्युटर रोटेशन बघितलं, नंतर ग्लायकोसाइड फॉर्मेशन कसं होतं, रिड्युसिंग पॉवर कशी असते मोनोसॅकराइडची, ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन ही मोस्ट आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे, मी आत्ताच सांगते. ओके. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शनबद्दल नेहमीच क्वेश्चन मोनोसॅकराइडमध्ये विचारला जातो. ऑक्सिडेशन ऑफ मोनोसॅकराइड याच्यावर पूर्णपणे 4 मार्क्सचा 2 मार्क्सचा 3 मार्क्सचा पॉईंट पडतो. त्यावर तुम्हाला स्टेप बाय स्टेप त्याची, म्हणजे जसं की आपण म्हणतो फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप, त्याच्या थर्ड 3 स्टेप आहे त्याच्या ह्या रिॲक्शनच्या. ओके. फर्स्ट ऑफ ऑल काय कुठली फर्स्ट स्टेप, तर विथ द माइल्ड ऑक्सिडेंट ऑफ द BrH2 म्हणजे ब्रोमिन वॉटर सोबत फर्स्टली रिॲक्ट करणं. नंतरचे कुठली आहे तर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट जसं सच ॲज SnO3 त्याच्यावर रिॲक्ट करणं मोनोसॅकराइडवर, आणि ऑक्सिडेशन ऑफ मेटल हायड्रॉक्साईड. अशा 3 स्टेप्स आहेत ऑक्सिडेशनच्या मोनोसॅकराइडमध्ये. त्या 3 स्टेप तुम्हाला फॉलो करायचे आहेत, त्याचे रिॲक्शनसुद्धा लिहायचे आहेत. ओके. याबद्दल मी खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला ब्लॅकबोर्डवर सांगू शकते, असं रेकॉर्ड करून नाही सांगू शकत. त्यामुळं म्हणजे नाही सांगू शकत म्हणण्यापेक्षा थोडं तुम्हाला कन्फ्यूज होईल मी असं डायरेक्टली रिॲक्शन सांगत बसले तर. त्यामुळे ब्लॅकबोर्डवर समजेल तुम्हाला आणि लवकरात लवकर त्याची ती गोष्ट क्लिअर होईल तुम्हाला, कधी कॉलेजला यायचं आहे किंवा काय रुटीनमध्ये होईल सगळं चालू. फक्त तोपर्यंत थोडेसे पेशन्स ठेवा, ॲडजस्टमेंट करून घेण्याचा प्रयत्न करा आणि जेवढं शिकवलं जातं ना तेवढं करण्याचा प्रयत्न करा मेन म्हणजे. ओके. ऑनलाईन आहे किंवा याच्यावर असं विचारलं जात नाही, तसं विचारलं जात नाही, किंवा मला अभ्यास नाही करायचा आहे, ऑनलाईन समजत नाही, असं नाही करायचं आहे. जेवढं समजतं आहे ना तेवढं तुम्ही वाचून घ्यायचं आहे आणि त्याच्या नोट्स पण काढायच्या आहेत. ओके. नेक्स्ट आपला आजचा नवीन पॉईंट आहे तो म्हणजे कार्बोहायड्रेट्स, म्हणजे रिड्युसिंग शुगर आणि नॉन रिड्युसिंग शुगर म्हणजे काय आहे, किंवा मग त्याचे डिफरन्स बिटवीन. ही मोस्ट ऑफ द क्वेश्चन पेपरला आणि आमच्यासुद्धा जेव्हा B.Pharmला मी होतो तेव्हा ही सारखं क्वेश्चन याच्यावर यायचं की व्हॉट इज मीन बाय रिड्युसिंग शुगर अँड राईट डाऊन देअर एक्झाम्पल्स. ओके. तर लक्षात ठेवायचं रिड्युसिंग शुगर म्हणजे काय, नॉन रिड्युसिंग शुगर म्हणजे काय आहे. ओके. तर रिड्युसिंग शुगर म्हणजे काय, तर कार्बोहायड्रेट विथ द फ्री कार्बोनिल ग्रुप ऑर द हेमी ॲसिटल ग्रुप फ्रॉम गिव्स द पॉझिटिव्ह टेस्ट फॉर बेनिडिक्ट अँड फिलिंग रिएजंट. ओके. कार्बोहायड्रेट कंटेनिंग फ्री कार्बोनिल ग्रुप ऑर द हेमी ॲसिटल ग्रुप फ्रॉम गिव्स, म्हणजे कार्बोनिल ग्रुप म्हणजे काय, C+O याला काय म्हणतो आपण, कार्बोनिल ग्रुप असं म्हणतो. मग ज्या कार्बोहायड्रेटमध्ये C+O हा फ्री असेल ती काय असेल, रिड्युसिंग शुगर असेल. आणि ज्या ठिकाणी C+O फ्री नसेल म्हणजे कार्बोनिल ग्रुप फ्री नसेल त्याला नॉन रिड्युसिंग शुगर असं म्हणतो. आणि जो कार्बोहायड्रेट रिड्युसिंग शुगरमध्ये येतो तो काय करतो, बेनिडिक्ट टेस्ट आणि फिलिंग टेस्ट, जसं की आपण आपल्या आयडेंटिफिकेशन टेस्टमध्ये म्हणजे आपल्या प्रॅक्टिकलमध्येच आपण शिकलो होतो की बेनिडिक्ट टेस्ट आपण बघितलेली आहे. जे कार्बोहायड्रेट रिड्युसिंग शुगरमध्ये इन्व्हॉल्व होतात, जे रिड्युसिंग शुगर आहेत, जे रिड्युसिंग कार्बोहायड्रेट आहेत त्याची टेस्ट बेनिडिक्ट आणि फिलिंग टेस्ट पॉझिटिव्ह येते. ओके. म्हणजे कळतं आहे ना, बेनिडिक्ट टेस्ट आणि फिलिंग टेस्ट ही एक क्वालिटेटिव्ह टेस्ट आहे, आपण प्रॅक्टिकलमध्ये बघितलेली आहे. ओके. जी रिड्युसिंग शुगर आहे ती काय करते, हे टेस्ट पॉझिटिव्ह दाखवते. म्हणजे जर तुम्हाला समजलं नाही, मोस्ट ऑफ द कार्बोहायड्रेट आपल्या नेचरमध्ये प्रेझेंट असतात पण त्यातल्या रिड्युसिंग कुठली नॉन रिड्युसिंग कुठली हे जर माहीत नसेल किंवा ज्याचा कार्बोनिल ग्रुप फ्री आहे हे पण माहीत नसेल तुम्हाला, तर तुम्ही काय करणार आहे, बेनिडिक्ट टेस्ट आणि फिलिंग टेस्ट अशा 2 नावाच्या ज्या केमिकल रिॲक्शन्स आहेत त्या रिॲक्शन्स तुम्ही फॉलो करणार आहे. ते रिॲक्शन फॉलो करून तुम्हाला समजेल जर बेनिडिक्ट टेस्ट आणि फिलिंग टेस्ट जर पॉझिटिव्ह दाखवली तर काय लक्षात येईल तुम्हाला की जी पर्टिक्युलर कंपाऊंड आहे किंवा पर्टिक्युलर कार्बोहायड्रेट आहे तो काय आहे, रिड्युसिंग शुगरमध्ये इन्व्हॉल्वमेंट तो दाखवतो. ओके. समजते. रिड्युसिंग शुगरची काय डेफिनेशन आहे, तर कार्बोहायड्रेट विथ अ फ्री कार्बोनिल ग्रुप ऑर द हेमी ॲसिटल ग्रुप विच गिव्स द पॉझिटिव्ह बेनिडिक्ट अँड द फिलिंग टेस्ट इज कॉल्ड ॲज रिड्युसिंग शुगर. अँड नॉन रिड्युसिंग शुगर म्हणजे काय की विच कार्बोहायड्रेट्स डज नॉट फ्री कार्बोनिल ग्रुप इज कॉल्ड ॲज अ नॉन रिड्युसिंग शुगर. आणि त्याचे तुम्हाला एक्झाम्पलसुद्धा लिहायचे आहेत. जर डेफिनेशन विचारली तुम्हाला रिड्युसिंग नॉन रिड्युसिंग शुगरची तर तुम्हाला एक्झाम्पल लिहिणं मस्त आहे. जसं की डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड किंवा मोनोसॅकराइड, ऑलिगोसॅकराइड यांची पण डेफिनेशन जर विचारली तर डेफिनेशनसोबत तुम्हाला त्यांचे एक्झाम्पलसुद्धा लिहिणं महत्त्वाचं आहे. आणि स्ट्रक्चर काढून जर लिहिलं तर खूप उत्तम, म्हणजे तुम्हाला खूप चांगले मार्क्स पडतील आणि ते खूप इम्प्रेसिव्ह पण असेल. ओके. समजतं आहे. ओके. रिड्युसिंग शुगर आणि नॉन रिड्युसिंगमध्ये काय फरक असतो हे बघूयात. द कार्बोहायड्रेट्स विथ द फ्री अल्डिहाइड. ओके. फ्री अल्डिहाइड ऑर द फ्री कीटोन ग्रुप इज कॉल्ड ॲज अ रिड्युसिंग शुगर. म्हणजे जसं की म्हणते मी तुम्हाला कार्बोनिल ग्रुप किंवा हेमी ॲसिटल ग्रुप म्हणजे अल्डिहाइड ग्रुप आणि कीटोन ग्रुप जर फ्री असेल ज्या कार्बोहायड्रेटमध्ये, त्या कार्बोहायड्रेट कशाच्या इन्व्हॉल्वमेंट दाखवतो, रिड्युसिंग शुगर असं म्हणतो त्या कार्बोहायड्रेटला आपण. आणि ज्याच्यामध्ये अल्डिहाइड आणि कीटोन ग्रुप फ्री नसतो त्याला आपण काय म्हणतो, नॉन रिड्युसिंग शुगर असं म्हणतो. ओके. दे आर हेमी ॲसिटल ऑर द हेमी किटल फॉर्म. ओके. हेमी ॲसिटल आणि हेमी किटल म्हणजे काय, हेमी ॲसिटल म्हणजे कसला आहे, हेमी अल्डिहाइड आणि हेमी किटोन दोन्ही ग्रुप इथे फ्री असतात म्हणून तो काय करतो की रिड्युसिंग शुगर म्हणून
ओळखला जातो. म्हणजे ज्या कार्बोहायड्रेटमध्ये कार्बोनिल ग्रुप म्हणजे काय अल्डिहाइड ग्रुप आणि कीटोन ग्रुप जर फ्री असेल तर त्याला काय म्हणतोय आपण रिड्युसिंग शुगर असं म्हणतोय. दे आर हेमिएसिटल और हेमिकिटल फॉर्म. ओके, दे आर ॲसिटल और किटल फॉर्म म्हणजे काय, ह्याच्यामध्ये हे कशामध्ये असतात, कशामध्ये फॉर्म दाखवतात तर हेमी ॲसिटल आणि हेमिकिटल फॉर्ममध्ये ते इन्व्हॉल्वमेंट दाखवतात आणि हे फक्त ॲसिटल आणि किटल फॉर्ममध्येच दाखवतात. डू एक्झिबिट ए म्युटा रोटेशन म्हणजे रिड्युसिंग शुगर म्हणजे काय दाखवते, म्युटा रोटेशन दाखवते. म्युटा रोटेशनबद्दल आपण बघितलं प्रॉपर्टीजमध्ये की म्हणजे मोनोसॅकराइड जर वॉटरमध्ये डिझॉल्व केला तर त्याचे ऑप्टिकल रोटेशन चेंज होते. यालाच काय म्हणतो आपण, म्युटा रोटेशन असं म्हणतो. तर ती म्युटा रोटेशन कोण दाखवतो, रिड्युसिंग शुगर दाखवतो, पण नॉन रिड्युसिंग शुगर म्युटा रोटेशन दाखवत नाही. ओके, समजतंय. डू फॉर्म ए ओसॅझोन विथ द फिनिल हायड्रेझन. रिड्युसिंग शुगर फिनिल हायड्रेझन टेस्ट म्हणजे काय, तर ओसॅझोन टेस्ट दाखवते. आपण ओसॅझोन टेस्ट आपल्या क्वालिटेटिव्ह टेस्टमध्ये बघितलेलं आहे प्रॅक्टिकलच्या. ओसॅझोन टेस्ट नेहमी विचारलेले आहे, यावर आपण थेरीमध्ये पण बघणार आहोत, त्याचे केमिकल रिॲक्शन सहित आपण ते ओसॅझोन टेस्ट बघणार आहोत. सो ओसॅझोन टेस्ट, बेनेडिक्ट रिएजंट, फिलिंग टेस्ट, बारफोर्ड टेस्ट, मॉलिश टेस्ट ह्या सगळ्या क्वालिटेटिव्ह टेस्ट आहेत जे सिद्ध करतात की पर्टिक्युलर जो कंपाऊंड आहे तो कार्बोहायड्रेटच आहे. ओके, आणि त्यामधला कुठला कार्बोहायड्रेट आहे हे सिद्ध होतं या केमिकल रिॲक्शननी. ओके, तर मग तशी ओसॅझोन टेस्ट रिड्युसिंग शुगर काय करते, ओसॅझोन टेस्ट पॉझिटिव्ह दाखवते आणि ते ओसॅझोन टेस्ट नॉन रिड्युसिंग शुगर निगेटिव्ह दाखवते. ओके, डू नॉट ऑक्झिम्स अँड द हायड्रॉक्झिलाइम्स अँड डू नॉट फॉर्म्स द ऑक्झाइम्स. याच्यामध्ये रिड्युसिंग शुगर ऑक्झाइम्स फॉर्म करते आणि याच्यामध्ये नॉन रिड्युसिंग शुगर ऑक्झाइम फॉर्म करत नाही. ओके, त्याचे एक्झाम्पल दिले नॉन रिड्युसिंग शुगरचे, ती म्हणजे ग्लुकोज, फ्रुक्टोज, लॅक्टोज, माल्टोज आणि सेल्युबिनोज. म्हणजे काय, जसं आपण बघतो की ऑक्सिजन टेस्टमध्ये आपण बघितलं होतं की गॅलॅक्टोसोझोम, फ्रुक्टोसोझोम, लॅक्टोसॅझोम, माल्टोसॅझोम. ओके, ते आपण ऑक्सिजन टेस्टमध्ये बघितलं होतं. ज्या मुलांना खरंच माहिती नाही आहे काय बोलतात मॅडम, त्या विद्यार्थ्यांनी पाठीमागचे सगळे लेक्चर बघा आणि नंतर पुन्हा हे लेक्चर बघा. ओके, बरेच असे पण विद्यार्थी असतील की मॅडम काय बोललेत काय कळना झाले, काय मला माहिती नाही, होसॅझोन काय आहे, हे गॅलॅक्टोसॅझोम काय आहे, काहीच माहीत नाही. हे माहिती करण्यासाठी सुरुवातीपासून लेक्चर बघा, 2-3 वेळेस रिवाईज करा, मग हे समजेल. ओके, समजतंय. रिड्युसिंग शुगर, नॉन रिड्युसिंग शुगर मी सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये सांगते की रिड्युसिंग शुगर म्हणजे काय की असे कार्बोहायड्रेट की ज्यामध्ये अल्डिहाइड आणि कीटोन ग्रुप फ्री असतो, तिथं त्याला काय म्हणतो आपण, रिड्युसिंग शुगर असं म्हणतो. आणि ज्या कार्बोहायड्रेटमध्ये अल्डिहाइड आणि कीटोन ग्रुप फ्री नसतो त्याला काय म्हणतो आपण, नॉन रिड्युसिंग शुगर असं म्हणतो. मग म्युटा रोटेशन कोण दाखवतो, म्युटा रोटेशन रिड्युसिंग शुगर दाखवते, नॉन रिड्युसिंग शुगर म्युटा रोटेशन दाखवत नाही. ओके, मग ओसॅझोन कोण फॉर्म करतं, रिड्युसिंग शुगर ओसॅझोन फॉर्म करते, उलटं त्याच्या कुठलं नॉन रिड्युसिंग शुगर ओसॅझोन टेस्ट फॉलो करत नाही. ओके, म्हणजे इकडं पॉझिटिव्ह आहे, इकडे निगेटिव्ह आहे. म्हणजे रिड्युसिंग शुगर ज्या गोष्टी दाखवतो त्या गोष्टी नॉन रिड्युसिंग शुगर दाखवत नाही. म्हणून फक्त तुम्ही रिड्युसिंग शुगरबद्दलचं जरी केलं त्याच्या उलटं फक्त नॉन रिड्युसिंग शुगरमध्ये लिहायचं आहे डिफरन्स बिटवीनमध्ये. हे तर तुम्हाला माहिती आहे, आपण 12th क्लासमध्ये बघितलेलं सुद्धा आहे. ओके, फक्त एक्झाम्पल त्याचे लक्षात ठेवायचे. रिड्युसिंग शुगरचे कुठले एक्झाम्पल आहेत, ग्लुकोज, फ्रुक्टोज, लॅक्टोज, माल्टोज आणि सेल्युलोबिनोज. ओके, अँड द नॉन रिड्युसिंग शुगर एक्झाम्पल इज द सुक्रोज, ग्लायकोजन अँड इन्सुलिन. दीज आर द 3 एक्झाम्पल ऑफ द नॉन रिड्युसिंग शुगर. तुम्हाला एक्झाम्पल आणि डिफरन्स बिटवीन मोस्टली विचारले जातील. मी तुम्हाला अगोदर सांगते, याला IMP करा क्लासिफिकेशनला, रिड्युसिंग शुगर, नॉन रिड्युसिंग शुगरला, नंतर प्रॉपर्टीज ऑफ मोनोसॅकराइडमध्ये ऑक्सिडेशनला. ओके, त्यामध्ये इम्पॉर्टंट जे पॉईंट सांगते ना ते इम्पॉर्टंट म्हणून लिहित चालला. एखाद्या रफ नोटबुक करा त्यासाठी की तुम्हाला समजेल की मॅडम लेक्चरमध्ये काय बोलले होते आणि रेकॉर्ड फॉर्ममध्ये. त्यामुळं तुम्ही यूट्यूबवरचं लेक्चर नेहमी कधीही बघू शकता. ओके, 4 महिन्याने जरी बघितलं तरी काही प्रॉब्लेम नव्हतं. असतंच रेकॉर्ड, ते ऑलरेडी लिंक ते ओपन असते, आम्ही रेकॉर्ड केलेले आहेत ते व्हिडिओ. पण आपलं दररोजच्या दररोज लेक्चर बघणं हे महत्त्वाचं आहे. पण तुम्हाला जर रिवाईज करून बघायचं असेल की पहिलं बघितलेलं आहे पण मला आणखी डबल बघायचं किंवा त्याबद्दल मला कन्फ्युजन आहे, तर तुम्ही डिरेक्टली यूट्यूब ओपन करून लगेच तुम्ही बघू शकता. त्यामध्ये असं काही अडचणी नाही आहेत तुम्हाला. दिवसातून तुम्ही कुठल्याही टाईमला लेक्चर बघा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त अटेंडन्स वेळेवर द्या 1च्या आधी. ओके, आणि फक्त जे लेक्चर आहे ना ते लेक्चर तुम्ही त्या टायमिंगला बघण्याचा प्रयत्न करा. पण ज्यांना खरंच सकाळी थोडा वेळ मिळाला नाही त्या दिवसातून कधीही बघण्याचा प्रयत्न करा, पण त्या दिवशी बघितलं तर चांगलं राहील. म्हणजे नेक्स्ट लेक्चर तुम्हाला समजतं. ओके, कळतंय ना. नेक्स्ट आपला जो कार्बोहायड्रेट आहे तो म्हणजे ऑलिगोसॅकॅराइड्स. ओके, ऑलिगोसॅकॅराइड्स म्हणजे काय त्याची डेफिनेशन बघूयात. ऑलिगोसॅकॅराइड म्हणजे काय, त्या अगोदर आपण डायसॅकॅराइड म्हणजे काय ते बघूयात, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. ओके, फर्स्ट आपण काय बघतोय, मोनोसॅकॅराइड बघितलं. त्यानंतर सेकंड क्लास टाईप ऑफ कार्बोहायड्रेटमध्ये फर्स्ट मोनोसॅकॅराइड कंप्लीट झाला. आता सेकंड बघतोय ते म्हणजे डायसॅकॅराइड. म्हणजे काय आहे डायसॅकॅराइड, डाय म्हणजे काय 2 आणि सॅकॅराइड म्हणजे काय शुगर. म्हणजे 2 मॉलिक्यूल मोनोसॅकॅराइड म्हणजे मोनोसॅकॅराइड 2 मोनोसॅकॅराइड मॉलिक्यूल कंबाईन होतात, कंपोज्ड होतात आणि डायसॅकॅराइड फॉर्म होतो. ओके, डाय म्हणजे काय 2, म्हणजे समजतं डाय म्हणलं की 2.
मग 2 मोनोसॅकॅराइड कंबाईन कंडेन्स्ड होतात, म्हणजे काय 2 मोनोसॅकॅराइड कंबाईन होतात आणि एक डायसॅकॅराइड तयार होतो. म्हणजे समजतंय ना, 2 मॉलिक्युल ऑफ मोनोसॅकॅराइड आर कंपोज्ड टू फॉर्म द डायसॅकॅराइड्स. ओके, डायसॅकॅराइड्समध्ये पण त्याचे एक्झाम्पल त्यांनी सांगितलेले आहेत, ग्लुकोज, फ्रुक्टोज. मग सुक्रोज कसा फॉर्म होतो, ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज इज इक्वल टू सुक्रोज. म्हणजे काय की सुक्रोज कुणापासून बनलेला आहे, सुक्रोज नावाचा जो डायसॅकॅराइड आहे तो 2 मोनोसॅकॅराइडपासून बनलेला आहे. जसं की आपण डायसॅकॅराइडच्या डेफिनेशनमध्येच म्हटलो आहे की डायसॅकॅराइड इज मेड अप ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ 2 मोनोसॅकॅराइड्स. मग आता ही सुक्रोज नावाचा डायसॅकॅराइड आहे, तर हा डायसॅकॅराइड कसा बनला जातो, ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज असे 2 मोनोसॅकॅराइड कंबाईन होऊन सुक्रोज तयार होतो. ओके, ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज टू फॉर्म द सुक्रोज. ओके, मग याला आपण काय म्हणतो, ही जी काही सुक्रोज आहे त्याला आपण टेबल शुगर असं म्हणतो. जे काही सुक्रोज आहे, सुक्रोज म्हणजे आपली जी कॉमन शुगर आपण जे चहा करताना यूज करतो त्याला आपण सुक्रोज असं म्हणतो. आणि त्याला म्हणूनच त्याला टेबल शुगर असं म्हणतो आपण. म्हणजे आपल्या घरी आपण ते यूज करतो म्हणून आपण त्याला टेबल शुगर असं म्हणतो. फाउंड नॅचरली इन द प्लांट, शुगर केन, शुगर बीट्स अँड द हनी, मेपल सिरप. ओके, मेपल सिरप. ओके, म्हणजे काय नॅचरली कोणाकोणामध्ये असतो हा सुक्रोज, तर शुगर केन म्हणजे काय ऊस जे आहे ऊसामध्ये असतो, किंवा शुगर बीट्स म्हणजे काय ते गुळ, त्याच्यामध्ये पण हा सुक्रोज असतो. नंतर हनी म्हणजे काय मधामध्ये पण हा सुक्रोज आढळून येतो. आणि मेपल सिरप म्हणजे काय की सिरप माहिती तुम्हाला, सिरप जे आपण खोकला वगैरे झाल्यानंतर सिरप वगैरे घेतो त्या सिरपमध्ये पण ते सुक्रोज दिसून येतं. म्हणजे समजतंय, सुक्रोज इज द डायसॅकॅराइड विच इज फॉर्म्ड बाय द कॉम्बिनेशन ऑफ 2 मोनोसॅकॅराइड. व्हॉट आर दिस, ग्लुकोज अँड फ्रुक्टोज मेड अ सुक्रोज. जर तुम्हाला सुक्रोज जर विचारलं, कॉम्बिनेशन ऑफ ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज गिव्स डॅश डॅश डॅश, ते तुमचं काय येणार आहे, सुक्रोज असं येणार आहे. समजतंय, सुक्रोज इज मेड अप ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. आणि त्याचा यूज काय आहे सुक्रोजचं, तर टेबल शुगर आहे, कॉमनली यूज होते. आणि नॅचरली ते कशामध्ये आढळून येतात, तर ऊस, गुळ किंवा ते हनी, ह्याच्यामध्ये हे दिसून येतं सुक्रोज. ओके, नेक्स्ट आहे एक्झाम्पल डायसॅकॅराइडचं, ते म्हणजे लॅक्टोज. ओके, लॅक्टोज इज अ मेड अप ऑफ अ कॉम्बिनेशन ऑफ 2 मोनोसॅकॅराइड. व्हॉट आर दिस, ग्लुकोज अँड द गॅलॅक्टोज टू फॉर्म द लॅक्टोज. ओके, यावर क्वेश्चन विचारलेला आहे सेशनलला, लक्षात ठेवा. जे मुलं लेक्चर बघतात ते खूप ॲडव्हान्टेजेसमध्ये राहणार आहेत, त्यांना कळणार आहे सेशनलला काय येणार आहे काय येणार नाही आहे. ओके, आणि जे मुलं लेक्चर बघणार नाही त्यांना पनिशमेंटसुद्धा असेल. मी आत्ताच सांगते, मी तुम्हाला जेव्हा तुम्ही फिजिकली याल तेव्हा ते पनिश करणार आहे जे विद्यार्थी ॲबसेंट होते. आणि माझ्याकडे त्याची अटेंडन्ससुद्धा आहे, त्यामुळे अजिबात मी होतो मॅडम, मी दिली होती पण गेली नाही, असले फालतू करणं सांगायचे नाहीत. व्यवस्थित वेळेच्या वेळेला जर तुम्ही लेक्चर बघितलं तर मलाही आउटपुट मिळेल मी घेतल्याचं, आणि तुम्हालाही तुम्ही इथं फीस भरण्याचं आउटपुट मिळेल ना तुम्हाला. तर जेवढं काही शिकवतो ना तेवढं दररोजच्या दररोज वाचण्याचा प्रयत्न करा, ते तुमच्यासाठी चांगलं आहे. ओके, सो लॅक्टोज इज अ मेड अप ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. ओके, मग तुम्हाला त्यावर क्वेश्चन पण विचारला जाईल की लॅक्टोज इज मेड अप ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज. ओके, असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, किंवा ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज गिव्स लॅक्टोज. ओके, समजलं सुक्रोज कसा बनला होता, ग्लुकोज आणि फ्रुक्टोजच्या कॉम्बिनेशननुसार कोण बनला होता, सुक्रोज बनला होता. लॅक्टोज कोणाच्या कॉम्बिनेशनपासून बनला आहे, ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोजच्या कॉम्बिनेशनपासून तो बनलेला आहे. ओके, समजते. आणि त्याच्या ह्याचे पण एक्झाम्पल लक्षात ठेवा, कशाचे, रिड्युसिंग नॉन रिड्युसिंग शुगरचे. नॉन रिड्युसिंग शुगरमध्ये सुक्रोज, नंतर कुठला येतो सेल्युलोज अँड द सुक्रोज ग्लायकोजन आणि इन्सुलिन. ओके, सुक्रोज, ग्लायकोजन आणि इन्सुलिन हे नॉन रिड्युसिंग शुगरमध्ये आहेत. आणि रिड्युसिंग शुगरमध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज, लॅक्टोज, माल्टोज आणि सेल्युबिनोज. ओके, हे सगळे रिड्युसिंग शुगरचे एक्झाम्पल आहेत. हे एक्झाम्पल लक्षात ठेवा, मी विचारणारच आहे सेशनलमध्ये. ओके, नंतर बघितलं आपण लॅक्टोज डायसॅकॅराइडमध्ये सेकंड एक्झाम्पल बघितलं लॅक्टोज इज द मेड अप ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. ओके, त्याचं फंक्शन काय आहे लॅक्टोजचं, तर प्रायमरीली शुगर इन द मिल्क अँड द मिल्क प्रोडक्ट. म्हणजे काय, जसं की आपण बघतो की जेव्हा आपण बाहेर म्हणजे दूध वगैरे खातो, दूध थोडंसं गोडपणा येत होतं दुधाला, किंवा त्या दुधामध्ये काय प्रेझेंट असतं, तर लॅक्टोज नावाचा कार्बोहायड्रेट प्रेझेंट असतो. ओके, लॅक्टिक ॲसिड, लॅक्टोज हा मिल्कमध्येच प्रेझेंट असतो. लक्षात ठेवायचं, त्यामध्ये मग विचारलं जाईल क्वेश्चन की लॅक्टोज इज प्रेझेंट इन डॅश डॅश डॅश, मग तिथं काय येणार आहे, मिल्क प्रोडक्ट किंवा मिल्कमध्ये असं येणार आहे. ओके,
मिल्क कंटेनिंग डायजेस्ट कार्बोहायड्रेट, मग लॅक्टोज पण तिथे येऊ शकतो ना, येतो. ओके, समजतंय. लॅक्टोज प्रेझेंट इन द मिल्क. मेनी ऑफ द पीपल हॅव अ प्रॉब्लेम ऑफ डायजेस्टिंग ए लार्ज अमाऊंट ऑफ लॅक्टोज इनटॉलरन्स, म्हणजे काय की कधी म्हणजे काय पर्सन्समध्ये लॅक्टोजचं डायजेशनला प्रॉपरली होत नाही, असं त्यांचा एक प्रॉब्लेम असतो. म्हणजे दूध डायजेस्ट होत नाही किंवा दूध खाल्यानंतर प्रॉब्लेम होतात किंवा त्यांना काही ते डायजेशनचा प्रॉब्लेम होतो. का तर आपली बॉडी लॅक्टोजला टॉलरेट करत नाही. टॉलरेट करणं म्हणजे काय की सहन करू शकत नाही खूप प्रमाणामधले लॅक्टोज, आणि ते डायजेस्ट पण करू शकत नाही. त्यामुळं दुधाचं प्रमाणसुद्धा कमी असलं पाहिजे. म्हणजे जेवढं खाताय तुम्ही, तर मी कॉमनली सांगते की दिवसातून 1 लिटर, जास्तीत जास्त 1 लिटर म्हणते, त्यापेक्षा अर्धा लिटरच खाणं खरं तर प्रिफरन्शियल आहे. कोणी जास्त खात असेल तर ते कमी करा, कारण आपली बॉडी लॅक्टोज खूप जास्त प्रमाणामध्ये डायजेस्ट करू शकत नाही. जसं आपण जर डेअरीमधले प्रोडक्ट खाल्ले, म्हणजे दही थोडंसं किंवा हेवी प्रोडक्ट्स मिल्कचे खाल्ले, तर तुम्हाला दिवसभर असं थोडंसं गच्च झाल्यासारखं किंवा असं थोडं जास्तच इनडायजेशन झाल्यासारखं वाटतं. ओके, ते कशामुळं, तर काही लॅक्टोजचे प्रोडक्ट आहेत ते आपल्या बॉडीमध्ये लॅक्टोज जे आहे ते लवकर डायजेस्ट होत नाही. त्यामुळे प्रमाणामध्येच खाणं महत्त्वाचं आहे. नंतर थर्ड एक्झाम्पल आहे ते म्हणजे माल्टोज. ओके, सो माल्टोज इज अ मेड अप ऑफ कॉम्बिनेशन ऑफ ग्लुकोज प्लस ग्लुकोज. ओके, ग्लुकोजचे 2 कंपोनंट म्हणजे सिमिलर ग्लुकोज प्लस ग्लुकोज. ओके, मेड अप द माल्टोज. ओके, माल्टोज इज मेड अप ऑफ कॉम्बिनेशन ऑफ ग्लुकोज प्लस ग्लुकोज. ओके, लॅक्टोज इज मेड अप ऑफ कॉम्बिनेशन ऑफ ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज, अँड सुक्रोज इज मेड अप ऑफ कॉम्बिनेशन ऑफ ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. ओके, आणि त्याचे आपण फंक्शन्स आणि युजेस सांगितलेले आहेत. माल्टोज बघूयात. माल्टोज इज द कॉम्बिनेशन ऑफ 2 ग्लुकोज. ओके, so product when starch break down and the when naturally fermentation reaction of the alcohol and the beer manufacturing. माल्टोज हा बियर प्रोडक्शनमध्ये, अल्कोहोल प्रोडक्शनमध्ये सो इसेन्शियल आहे. जसे की फर्मेंटेशन प्रोसेस माहिती आहे आपल्याला, आपण 12th क्लासमध्ये फर्मेंटेशन बघितलेलं आहे. बियर, वाईन, विस्की जे नावाचे अल्कोहोलिक प्रोडक्ट आहेत, बिवरेजेस, ते आपण माल्टोजेसचा यूज करून ते बनवू शकतो. आणि स्टार्चचं ब्रेकडाऊन प्रोड्युस्ड वेन स्टार्च ब्रेकडाऊन, म्हणजे काय की स्टार्चचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर माल्टोज तयार होतो, असं त्यांचं दृष्टिकोन म्हणजे म्हणणं आहे. ओके, समजतंय. डायसॅकराइडचे 3 एक्झाम्पल समजले, त्याचे स्ट्रक्चर दिलेले आहे. तुम्हाला हे स्ट्रक्चर नक्की विचारलं जाईल जेव्हा तुम्हाला लॅक्टोजबद्दल विचारलं जाईल, किंवा राईट डाऊन दी स्ट्रक्चर ऑफ सुक्रोज, आयडेंटिफाय द स्ट्रक्चर ऑफ सुक्रोज, किंवा आयडेंटिफाय द फॉलोइंग स्ट्रक्चर, किंवा लॅक्टोजचं स्ट्रक्चर लिहा. तर तेव्हा तुम्हाला हे स्ट्रक्चर लिहायचे आहेत. ओके, इथं कोपऱ्यात दिलेलं आहे सुक्रोजचे स्ट्रक्चर. इथं तुम्हाला दोन्हीमध्ये फरक दिसतोय ना. ओके, सुक्रोजचं आपण बघितलं की फ्रुक्टोज आणि ग्लुकोजपासून सुक्रोज बनतो. ओके, तर हा जो आहे 6 कॉर्नर दिसत आहेत तुम्हाला. इथे एक कॉर्नर दिसतो, इथे एक कॉर्नर दिसतो, इथे एक कॉर्नर, इथे एक, म्हणजे सगळे मिळून किती कॉर्नर आहेत? सॉरी फॉर दॅट, मध्येच कॉल वगैरे आला, स्क्रीन रेकॉर्डर असल्यामुळे तुम्हाला ते समजलं पण असेल. सॉरी फॉर दॅट, ॲडजस्ट करा थोडंसं. सो डायसॅकराइड आपण बघत होतो, त्यामध्ये माल्टोजचं कॉम्बिनेशन बघितलं, ग्लुकोज प्लस ग्लुकोज इज कॉल्ड ॲज माल्टोज. सो हे समजलं असेल तुम्हाला, कॉम्बिनेशन ऑफ ग्लुकोज, सुक्रोज, लॅक्टोज. मग त्यामध्ये जे स्ट्रक्चर हे बघितलं आपण स्ट्रक्चर बद्दल बघत होतो की इथं जे 6 कॉर्नर आहेत ते काय, म्हणजे इथं 1 2 3 4 5 आणि 6. ओके, मग हे काय डिसाईड होतं की ज्या रिंगमध्ये 6 कार्बन ॲटम प्रेझेंट आहे, म्हणजे ही कुठली रिंग असणार आहे? हेक्झोज रिंग असणार आहे. आणि या इथं बघा तुम्ही, हे पण मोजून बघा कॉर्नर, 1 2, सॉरी ओके, मी हे करते थोडी. ओके, सो इथे 1 2 3 4 5 6, म्हणजे 6 कॉर्नर आहेत, म्हणजे 6 कार्बन ॲटम प्रेझेंट आहेत. तर ही सुक्रोज, ही जे काही आहे ग्लुकोज, तो 6 हेक्झोजमध्ये येतो. ओके, हेक्झोज म्हणजे काय की ज्या कार्बोहायड्रेटमध्ये 6 कार्बन ॲटम प्रेझेंट आहे त्याला हेक्झोज रिंग असं म्हणतो. मग ही रिंग कुठली असणार आहे? हेक्झोज रिंग असणार आहे. आणि ही रिंग बघा, याचे कॉर्नर बघा, 1 2 3 4 5, म्हणजे ही 5 कार्बन आहेत, म्हणजे हे कोण असणार आहे? पेंटोज असणार आहे. ओके, पेंटोज म्हणजे 5 कार्बन ॲटम आहे, 6 इथं 6 कार्बन ॲटम, म्हणजे हा हेक्झोज आहे. म्हणजे समजतंय तुम्हाला हेक्झोज आणि पेंटोजमधला फरक? ज्या कार्बोहायड्रेटमध्ये 5 कार्बन ॲटम प्रेझेंट आहे त्याला पेंटोज असं म्हणतात, ज्या ह्याच्यामध्ये 6 कार्बन ॲटम प्रेझेंट आहे त्याला हेक्झोज असं म्हणतात. ओके, समजतंय.
नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे ट्रायसॅकॅराइड अँड टेट्रासॅकॅराइड. ओके, ट्रायसॅकॅराइड्स म्हणजे काय की मी ट्राय म्हटलं तर तुम्हाला समजतं. ओके, तीन ज्या कार्बोहायड्रेटमध्ये 3 मोनोसॅकॅराइड प्रेझेंट आहेत, ओके, त्याला काय म्हणतो आपण ट्रायसॅकॅराइड असं म्हणतो. कंपोज्ड ऑफ 3 मोनोसॅकॅराइड इज कॉल्ड ॲज अ ट्रायसॅकॅराइड. त्याचे एक्झाम्पल पण दिलेत त्यांनी. रायबिनोज, ओके, मॉलिक्यूल, त्यामध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज. रायबिनोजचं कॉम्बिनेशन काय आहे? रायबिनोज इज मेड अप ऑफ थ्री मॉलिक्यूल ऑफ मोनोसॅकॅराइड. तो कुठले ग्लुकोज, फ्रुक्टोज अँड गॅलॅक्टोज. ओके, ह्यापासून काय बनला जातो? रॅफिनोज. ओके, रॅफिनोज बनला जातो. समजतं ट्रायसॅकॅराइडचं डेफिनेशन. ज्या कार्बोहायड्रेटमध्ये 3 मोनोसॅकॅराइड प्रेझेंट आहेत त्याला आपण रॅबिनोज असं म्हणतो. म्हणजे एक्झाम्पल त्याचं रॅबिनोज आहे. आणि ते रॅबिनोजचं कॉम्बिनेशन काय काय आहे तर ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज. समजतं ट्रायसॅकॅराइड म्हणजे काय की ज्या कार्बोहायड्रेटमध्ये 3 मोनोसॅकॅराइड प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणतो? ट्रायसॅकॅराइड असं म्हणतो. त्याचं एक्झाम्पल कुठलं आहे? रॅबिनोज. ओके, रॅबिनोजमध्ये मग याचं कॉम्बिनेशन त्यांनी सांगितलं ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज. असे 3 प्रकारचे मोनोसॅकॅराइडचं कॉम्बिनेशन बनून रॅफिनोज बनला जातो. ओके, पुढचा आहे तो म्हणजे टेट्रासॅकॅराइड. टेट्रासॅकॅराइड म्हणजे काय? कार्बोहायड्रेटमध्ये 4 मोनोसॅकॅराइड प्रेझेंट आहेत किंवा 4 मोनोसॅकॅराइडचं कॉम्बिनेशन टू फॉर्म द टेट्रासॅकॅराइड. म्हणजे काय की 4 मोनोसॅकॅराइड मिळून जो कुठला कंपाऊंड तयार होणार आहे त्याला काय म्हणतो आपण? टेट्रासॅकॅराइड असं म्हणतो. मग त्यामध्ये मग स्टॅच्यूज, मग कंपोज्ड ऑफ 2 मॉलिक्यूल ऑफ गॅलॅक्टोज, 1 मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज अँड 1 मॉलिक्यूल ऑफ फ्रुक्टोज. ओके, 1 मॉलिक्यूल ऑफ गॅलॅक्टोज, 1 मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज, 1 मॉलिक्यूल ऑफ फ्रुक्टोज. यापासून काय बनला जातो? स्टॅच्यूज. स्टॅच्यूज इज द एक्झाम्पल ऑफ टेट्रासॅकॅराइड्स. त्याचं कंपोजिशन सांगितलं त्यांनी. गॅलॅक्टोज 1 मॉलिक्यूल, 2 मॉलिक्यूल ऑफ गॅलॅक्टोज, 1 मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज, 1 मॉलिक्यूल ऑफ फ्रुक्टोज. ओके, टू फॉर्म दी टेट्रासॅकॅराइड. म्हणजे कुठला? स्टॅच्यूज. म्हणजे त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? 4 प्रकारचे मोनोसॅकॅराइड कंबाईन होऊन कुठला फॉर्म होतो? टेट्रासॅकॅराइड फॉर्म होतो. ओके, समजलं इथपर्यंत तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. म्हणजे काय काय शिकवलं ते. डायसॅकॅराइड हा पूर्ण होतो आणि मोनोसॅकॅराइडचं पण आपण रिड्युसिंग शुगर, नॉन रिड्युसिंग शुगर बघितलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ऑलिगोसॅकॅराइड म्हणजे काय आहे हे पण बघूयात. ओके, ऑलिगोसॅकॅराइड सिम्पल लाईक फक्त त्याच्यामध्ये 2 ते 10 मोनोसॅकॅराइडचे मॉलिक्यूल प्रेझेंट असतात. मग त्याला आपण ऑलिगोसॅकॅराइड असं म्हणतो. ओके, याबद्दल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. मध्येच थोडं डिस्टर्बन्स झालं, थोडं त्याबद्दल ॲडजस्ट करून घ्या. आपण नेक्स्ट लेक्चर चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करू. ओके, थँक्यू.